नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्तच असाल। मी आज बाप्पासाठी प्रसाद करते 1.25 किलोचा। दोनदा भाजून घेणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला दाखवते कसा मी प्रसाद केलाय, कारण हा प्रसाद सगळ्यांनाच आवडलाय। मी हा असा थोडा करून भाजून घेतलाय मस्त ब्राऊन कलर मध्ये। मी आता तूप टाकत नाही, पहिला भाजून घेते। असं जरा करून मी भाजून घेतलाय। आता यामध्ये मी वेलची, सुंठ पावडर आणि जायफळ पावडर एकत्र करून वाटून घेतलेली साखर घालून जराशी ती हलवून घेते। साखरेमुळे जरा काळं दिसते। मस्त भाजून झालेलं आहे। मी पुन्हा आणि दुसरं बॅटरनं भाजणार आहे। हे एक घालूय असं मी आता दुसरं आणि एक भाजून घेते। असं करून थोडं करून सगळं भाजा तुम्ही। एकदम भाजायला टाकलं की भाजत नाही। तोपर्यंत मी इकडे पाणी पण ठेवले गरम करायला आणि इकडे रवा भाजते। असं जरा करून भाजून घ्या। तीच प्रोसिजर फॉलो करा म्हणजे चांगलं होतं रवा। मस्त कलर आलाय आपल्या रव्याला। आता मी तूप सोडून घेते जरा असं जरा टाकून घेते मी तूप। डायरेक्ट टाकत नाही, कारण रवा भाजत नाही आधी तूप टाकलं की, म्हणून मी पहिला रवा भाजून घेते आणि मग तूप टाकते। मस्त रवा शिरा पडपडीत होतो असा। मस्त कलर आला। एक ड्रायफ्रूट टाकून घेतले, काजू बदाम काय घालताय ते ड्रायफ्रूट घालून घ्यायचंय आणि मग पुन्हा एकदा जरासं 5-10 मिनिटं हलवून भाजून घ्यायचं त्यातच रव्यामध्ये। छान लागतं। वेगळं काही भाजायची गरज नाहीये। मी जास्त काही भाजत बसत नाही, याच्यातच भाजते रव्यामध्ये। छान भाजतात, गरम असतात ते। प्रसादासाठी म्हटल्यावर मग मी केळी सुद्धा अशी रव्यामध्ये भाजून त्यातच टाकते डायरेक्ट। नंतर टाकली की ते शिरा प्रसाद काळा पडतोय, म्हणून मी अशीच टाकते। काजू बदाम आणि हे भाजून घेतल्याने मस्त वाटतं त्यातच, आणि दिसतही नाही। केळ कोणाला आवडत पण नाही सहजासहजी। असं रव्यात भाजलं की कोणाला कळून पण येत नाही। मग असं हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। त्यात जरा असे मी आता मनुके टाकणार आहे 4-5 म्हणण्यापेक्षा भरपूर मनुके घालून मस्तपैकी हलवून घेणार आहे। आणि मग त्यात गरम पाणी सोडायचं आपण आणि चांगलं हलवून घ्यायचं। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि बघत राहा माझ्या चॅनेलला। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, मला सपोर्ट करा प्लीज।